गायी ज्या राखल्या बरं का, त्या वळतीनं गायी राखल्या. आता सगळंच वळतीतलं गडी आहे ते लय सांगत बसत. वळती म्हणजे काय, सगळ्याच्या गायी एके ठिकाणं चारणं आणि आळीपाळीनं कुणाची जरी गायी लांब गेली तर तिला वळवून माघारी परत आणलं, याला काय म्हणायचं? याला वळती म्हणायची. मग लय करून वळती कोणाच्या? पेंद्या. ती आड जाग्या वाकड होता आणि लय करून वळती कुठल्या जनावराची करावं लागते? राज वळती कुठल्या जनावराची करावं लागते? वाटा असलं ध्यानात असून द्यायच्या. कुठल्या जनावराची वळती करावं लागते? वाटा. आता बरोबर आहे, वडा जनावराची वळती करावी लागते. आता वडा कोणाला म्हणते ती? नाही सांगू. आता तुम्ही म्हटला पुढं पाडणार याला वाटायला म्हणत नाही. तर किती बी बायकोनं भजी घरी चांगली करू द्या तरी जात धाब्यात जाऊन खाती, याला म्हणते ती वाटा. कणवटाला तुझ्या गाई हो कृष्ण. आमच्या गायीपासून तुझ्या गायी वेगळ्या कर आणि देव भक्तापासून कधी वेगळा होत. बरं का, माझ्या वाक्याखाली अंडरलाईन करून ठेवा. देव भक्तापासून कधी वेगळा होत, कधीच वेगळा होत नाही महाराज. आणि देव भक्तापासून वेगळा होत नाही. आणि मग सांगितलं पेंद्या तू म्हणशील तसं. मग मला कोणाव कपाळी येणं मुरली वाजवायची आणि मग त्यानं मुरली वाजवावी. या पंडित काका बघा. अरे काटाच्या मुरलीने जर आपल्याला मोहन टाकलं तर भगवंताच्या मुरलीनं काय गोष्ट झालं असेल. मग भगवंतांनी मुरली बजाव. किती लांब गाया गेल्या तरी एके ठिकाणी याव्यात. आणि मग पोरं म्हणली पेंद्या कुठपर्यंत लागा बसायचो, काहीतरी खेळ काढ. पेंद्या म्हणला मी आड जाग्या वाकडा मी काय खेळ. मग म्हणले त्याला सांग तर तुझं ऐकतो. मग पेंद्या म्हणला कितना आम्ही कुठपर्यंत लागा जागा बसायचो, काहीतरी खेळ काढ. आणि मग मर्दांगीचे खेळ काढले. आता खेळ राहिले नाही तर आता एकच खेळ राहिला या, ती बी मर्दांगीचा नाही. फालकोटाव पावडर टाकायची आणि टेकली हातात बसायचो. तर काही मर्दांगीचे नाही. पहिलं खेळ सांगेन आता. पहिलं खेळ म्हटलंय मी, हा शेवटचा खेळ आहे. पहिला खेळायचं महाराज. हिटू दांडून हे आता ते राहिलं नाही. आता योग राहिलाय अजून शेळत आहे बरं का. हायस्कूल मध्ये अजून तो खेळला जातो बरं का.
आमच्याकडे खेळला जातो तर तुमच्याकडे खेळला जातो का कोणा खेळ मांडला लगुराचा खेळ अजून बरे का आबाजा बी आहे का हाय का चेंडू का वगा होला का आपल्या हे करून प्लास्टिकच्या चिंध्याची एखाद्या गोळ्या करायच्या चिरगुडी माहित आहे का तुम्हाला कसली बर का त्याला चिरगुडी म्हटलं जातं खाली वाकवायचा घरी कानोबा खेळडाव रेडी लावू नको तो उडी टाकताना तुझा पाय मला लागला मग म्हणले तू चिडतूया हे खेळ नको दुसरा काढायचा मग दुसरा खेळ काढला होतो अरे आता त्याला राष्ट्रीय दर्जा आलाय कबड्डी बर का होत तो म्हणजे कबड्डी आता पकवा खेळ माहित आहे राव लय खेळत होता तुम्ही नाही म्हणताय होय तुम्हाला माहित आहे का दादा पकवा खेळ नाही तुम्ही अरे तुम्ही सगळं पकव्यातलंच गडे फक्त नाव माहित नाही पकवा खेळ म्हणजे काकत हात घालायचा आणि काक पादवायची पिही 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 ह्याला पकवा म्हणायचं विठाला मग पोरं म्हणली तिथं कुठपर्यंत लागा 12 वाजून गेल्या हात दुखायला लागला आज नको खेळ लय म्हणायला लागलं तर एकच वाजवे घड्याळातली जेवढं हे खेळ म्हणता येईल तेवढं कमी येतं महाराज अनंत खेळ भगवान परमात्मा खेळला मग पोरांनी सांगितलं असा योग खेळ काढ की सगळ्याला खेळता येईल आणि सगळ्याला खेळता येईल असा खेळ काढला
हा बाबा खेळून दमली पोर आणि मग म्हणली कृष्णा कुठपर्यंत घेत आले खांदे भार पोटी सगळेच शिबिर एकत्र केल्या सगळ्या गोपाळांना गोल बसवलं आणि माझ्या भगवान परमात्म्यानं तो काला सगळ्या गोपाळांना वाटला बरं का कोणाला बी प्रश्न नाही तरी एक सांगू का गड्याव नाही 8 दिवस आता जमलं तरी चालेल पण कालेच्या कीर्तनाला हजर राहू घराचा दिवस कारण आज खरं प्रसाद 8 दिवस जो परमार्थ केला मला त्याचा प्रसाद आज प्राप्त होतो खरा प्रसाद प्राप्त आता बरंच ना आला कीर्तनकार म्हणते तर पगाराचा दिवस पगाराचा दिवस नाही ना आला का पगारा करता परमार्थ नाही समाधाना करता परमार्थ आहे आणि तो समाधानाचा जो परमार्थ आहे की नाही गेली 8 दिवस आपण ज्या भक्तिरसात डुंबले महाराज तो भक्तिरस माझ्या भगवंताच्या बरं का सानिध्यात महाराज आपण गेल्यासारखं बघा किती वेळा तर तुमच्या जीवनात तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकलं असेल पण कधी कंटाळा येतो का काल्याच्या कीर्तनात किती वेळा ऐकू द्या ऐकूच वाटतं म्हणून ते चरित्र बरं का जे भगवंतानं केलं त्याची सांगता ज्या वेळेस सप्तेची असते त्यावेळेस त्याच्याच त्या रूपानं महाराज आजचं कीर्तन केलं जातं ज्ञानेश्वर काल झाले शिवल्या ठिकाणी तुम्ही राम देतो किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन शिकले पण माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाच्या निमित्तानं हा असलेला सप्ताह माझ्या पांडुरंगाचा सकाळी प्राणप्रतिष्ठेचा दिवस होता महाराज भक्तिभावानं माझ्या महिला मंडळ असतील पुरुष मंडळ असतील सर्वांनी 7:30 वाजता महाराज या ठिकाणी तो उत्सव साजरा केला आणि त्या निमित्तानं महाराज औचित्य साधू काल्याच्या कीर्तनाचं हा नाम यज्ञ ज्यांच्या आधिपत्याखाली चाललाय महाराज त्या सर्वांना धन्यवाद देतो की माझंही परम भाग्य आहे महाराज खरंच मला परमार्थाची नाती मिळाली रक्ताची नाती मिळाली नाही आणि एवढी परमार्थाची नाती मिळाली की ह्याच्यात बसणाऱ्या लय जर 25 सोडलं तर सगळ्या जीवापलीकडे भावाचं प्रेम करणारे माझ्यावर आहेत कारण मी नसलो तरी हित येते त्या आपला महाराज आहे का म्हणते त्या जिथं आपलं पण तुमचं अंतःकरणात आहे मरेपर्यंत तुमची सेवा भगवंतांनी माझ्याकडून करून घ्यावी एवढीच त्याच्याकडे प्रार्थना करतो इथं शिवला पूर्ण विराम देतो किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन शिव येत माझी जोडले पाहिक पण कुठलाही विचार न करता परमार्थात लाज न बाळगता कैलास महाराजांच्या बरोबर जे माझे सवंगडी आले ना अरुण महाराज असतील प्रसाद महाराज असेल माझा जयद्रथ असेल माझे चंदुनाना असतील माझा ऋषिकेश महाराज असेल हे बालगोपाल महाराज तुमच्यातलेच आहेत हे पोरं लांब पडते ते माझ्यापासून पण मी जवळ येण्याचा प्रयत्न करतो त्यांना आणि दिंडीपासून इतके जवळ आलेत माझ्या की त्यांना महाराज म्हणून काही वाटत बरं का गुरुजी महाराज म्हणून काही वाटत नाही